लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे ई-के-वाय-सी फेर तपासणीनंतर अंतिम यादी जाहीर झालेली आहे. फक्त या लाडक्या बहिणींना आता जुलै हप्त्यासोबत अडकलेले लाभ मिळणार आहे. तुमचं नाव यादीत आहे का? आत्ताच मोबाईलवर कसं चेक करावे? तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. ई-के-वाय-सी व पडताळणी अंतिम आकडेवारी. ही नवीन माहितीनुसार तुम्हाला ही आकडेवारी सांगतोय. लाडक्या बहिणींनो, आता ही नवीन अपडेट आलेली आहे. त्यानुसार 1.66 कोटी पात्र महिला संख्या सखोल तपासणी व ई-के-वाय-सी नंतर अंतिम यादीत पात्र ठरलेल्या आहेत आणि 80.71 लाख अपात्र ठरलेले अर्ज. शासकीय निकष पूर्ण न झाल्याने व ई-के-वाय-सी न केल्याने अर्ज बाद झाले आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही, अशा लाडक्या बहिणींना आता हप्ता कधी मिळणार? तर लाडक्या बहिणींनो, फेर तपासणी नंतरचे मुख्य कारण या ठिकाणी अगोदर समजून घेऊ. त्यामध्ये सर्वात प्रथम ई-के-वाय-सी पडताळणी पूर्ण राज्यभरातील सर्व महिलांच्या अर्जाची ई-के-वाय-सी प्रक्रिया महिला व बाल विकास विभागाने पूर्ण केली आहे. 20 लाख महिलांना दिलासा. लाडक्या बहिणींनो, एकदम खुश खबर आहे. 20 लाख लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ती म्हणजे शासकीय कर्मचारी अशी चुकीची नोंद झालेल्या 24 लाख महिलांपैकी 20 लाख महिलांनी चूक दुरुस्त करून पुन्हा पात्र मिळवली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींची बँकमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह नसेल, डीबीटी हे ॲक्टिव्ह नसेल आणि त्यांना ॲक्टिव्ह केले असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींना तांत्रिक कारणामुळे बाद केले होते, म्हणजे पहा, तुमच्या नावावरती मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे, 2.5 लाखावरील उत्पन्न दाखवत असेल आणि तुम्ही तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतच आहे किंवा 4 चाकी वाहन नसताना 4 चाकी वाहन दाखवत असेल, या तांत्रिक चुकामुळे जे पैसे अडकले होते, अशा 24 लाख महिलांपैकी आता 20 लाख महिला त्यामध्ये परत पात्र झाले आहे. म्हणजे पहा लाडक्या बहिणींनो, जर तुमचा हप्ता आला नसेल, मी वारंवार सांगतो, एकदम खुशखबर आहे. जर तुमचा हप्ता आला नसेल, तर आता 20 लाखा लाडक्या बहिणीमध्ये तुम्ही 100% असणार. कारण तुम्हाला माहिती आहे, आम्ही पात्र आहो आणि ई-के-वाय-सी देखील केलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. आता जुलै हप्त्यासोबत तुमचे पैसे हे 100% तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. 65 वर्ष मर्यादा नियम. या ठिकाणी महत्त्वाचं समजून घ्या. 65 वर्ष वय पूर्ण झालेल्या महिलांची नावे नियमानुसार अंतिम लाभार्थी यादीतून आपोआप वगळली गेली आहेत. ज्या लाडक्या बहिणींचं वय हे 65 वर्षाच्या वरती गेले असेल, तर लाडक्या बहिणींनो, यांची नावे आपोआप ही वगळली गेली आहे. म्हणजे ऑटोमॅटिक या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. शासकीय निधीत पारदर्शकता. लाडक्या बहिणींनो, बोगस व अपात्र अर्ज बाद झाल्यामुळे सरकारची वर्षाला सुमारे 12,000 कोटी रुपयांची आता बचत होणार आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आता पात्र असतील, त्यांना वेळेवर नियमानुसार 10 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत जी-जी-आर मध्ये तारीख नमूद असेल, लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये आता वेळेवर जमा होणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता वेळेवर हा हप्ता मिळणार आहे. अडकलेले लाभ व जुलै हप्ता अपडेट. ह्या ठिकाणी आता जुलै हप्ताची अपडेट समजून घेऊया आणि अडकलेले पैसे हे तुमचे कसे मिळणार. अडकलेले जून हप्ता किंवा जुलै हप्ता या ठिकाणी समजून घ्या. ज्या पात्र महिलांना तांत्रिक कारणास्तव किंवा ई-के-वाय-सी प्रलंबित राहिल्याने जूनचा हप्ता मिळाला नव्हता, त्या महिलांना आता एकत्र 3,000 रुपये जमा होणार आहे, अशी 100% खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली आहे. त्यानंतर जुलै हप्ता जमा होण्याची तारीख तुम्हाला आत्ताच सांगितलं, जी-आरमध्ये जे नमूद असेल ते त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये हे वेळेवर हप्ता येणार. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत जी-आर आलेला आहे, त्यामध्ये असं नमूद केले आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10 तारखेच्या नंतर किंवा 10 तारखेला हप्ता हा वितरण करण्यास सुरुवात व्हावी. 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. रक्षाबंधन विशेष भेट व 15 ऑगस्टची थेट पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे.
थेट बँक खात्यामध्ये डीबीटी ट्रान्सफर. पैसे फक्त त्याच बँक खात्यामध्ये जमा होतील ज्या बँक खाते आधार, NPCI सीडिंग डीबीटी लिंकेड आहे. अशाच लाडक्या बहिणींना आता हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. खात्यात पैसे जमा होण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. सर्वात प्रथम गोष्ट ती म्हणजे अंतिम यादीत नाव म्हणजे इलिजिबल पोर्टलवर आपल्या स्टेटस अप्रूव्ड किंवा इलिजिबल दिसणे अनिवार्य आहे. त्यानंतर आधार सीडिंग डीबीटी ॲक्टिव्ह बँक खात्याशी आधार लिंक आणि डीबीटी पर्याय ॲक्टिव्ह असावा. मी वारंवार सांगतोय तुम्हाला आधार लिंक असलं म्हणजे झालं असं नाही. डीबीटी पर्याय हे ॲक्टिव्ह असावा. वारंवार सांगण्याचं कारण असं आहे की लाडके बहिणींनो, सरकारनं सांगितलेलं आहे, नमूद केलेलं आहे की तुमचा हप्ता जर तुम्ही ई-के-वाय-सी केलेली असेल, पात्र देखील असाल आणि तुमचा हप्ता आला नसेल तर सरकारने नमूद केलेलं आहे तुमचं कारण की तुमचं डीबीटी हे ॲक्टिव्ह नाही आहे. याला अपडेट करत चला. ई-के-वाय-सी व्हेरिफाईड बायोमेट्रिक किंवा OTPद्वारे ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असावी. त्यानंतर तुमच्या ह्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. अर्ज अपात्र ठरण्याची 3 मुख्य कारणे ह्या ठिकाणी समजून घ्या. वय 65 वर्षापेक्षा जास्त. योजनेच्या अटी व शर्तीनुसार 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांची नावे ऑटोमॅटिक डिलीट झाली आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी न करणे हे सगळ्यात मोठं कारण आहे. दिलेल्या वेळेत ज्या अर्जदारांनी ई-के-वाय-सी पडताळणी पूर्ण केली नाही किंवा आधार जोडणी केली नाही त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चुकीची माहिती किंवा दुबार अर्ज. ज्या लाडक्या बहिणींना चुकीची माहिती दिली असेल, एकाच कुटुंबातून जास्त अर्ज, चुकीचे उत्पन्न दाखला किंवा चुकीची माहिती भरलेल्या 80 लाख महिलांचे अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहे. मोबाईलवर अंतिम यादीत नाव कसे तपासावे? लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आणि मोबाईलवरतीच तुमच्या अंतिम यादीमध्ये नाव कसं तपासावे या ठिकाणी महत्त्वाची बातमी ही समजून घेऊया. तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम वेबसाईट ॲप उघडा. लाडकी बहीण महाराष्ट्र GOV.in या अधिकृत वेबसाईटवर किंवा नारी शक्ती दूत ॲपवर जा. त्यानंतर लॉग इन करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अर्जाची स्थिती पहा. अप्लाइड ॲप्लिकेशन अर्जाची स्थितीवर जा व स्टेटस अप्रूव्ड आहे का ते तपासून घ्या. लाडक्या बहिणींनो, ह्या ठिकाणी तुम्हाला काय दाखवत आहे? ॲप्लिकेशन पेंडिंग दाखवत आहे, रिजेक्टेड दाखवत आहे किंवा अप्रूव्ड दाखवत आहे हे कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला किती महिन्याचे पैसे आले नाही यानुसार मी तुमच्या अडचणीवरतील उपाय काढण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्यानंतर अंतिम यादी डाउनलोड करा. लाडक्या बहिणींनो, आपला जिल्हा, तालुका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत निवडून फायनल बेनिफिशियरी लिस्टमध्ये नाव शोधा. हे सहज तुम्ही आता मोबाईलवर अंतिम यादीत नाव कसे चेक करावे हे आता या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं आहे. त्यानंतर कोणत्या महिलांना किती रक्कम मिळणार? ज्यांचे सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहेत त्या लाडक्या बहिणींना प्रलंबित हप्ता हा 0 असणार आणि जुलै हप्ता हा ₹1500 त्यांच्या खात्यामध्ये येणार. ज्यांचा जूनचा हप्ता तांत्रिक कारणाने अडकला होता तर त्या लाडक्या बहिणींना ₹1500 जूनचे आणि ₹1500 जुलैचे असे मिळून ₹3000 एकत्र त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी दुरुस्तीनंतर नवीन पात्र ठरलेल्या महिला म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी केलेली असेल आणि त्यांना आतापर्यंत एकही रुपया किंवा एकही हप्ता आला नसेल तर नियमानुसार ₹1500 जुलैचे आणि अडकलेले सर्व थकीत हप्ते या लाडक्या बहिणींना पात्रतेनुसार थकीत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. कोणाला ₹4500 जमा होणार किंवा काही लाडक्या बहिणींना ₹6000 जमा होण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती मुख्यमंत्री यांना देखील दिलेली आहे. महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींनो, तुमचे थकीत हप्ते देखील यावेळेस जमा होणार आहे. तर काळजी करू नका. तुमचे सर्व थकीत हप्ते आता हे तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे. अडचण किंवा त्रुटी असल्यास काय करावे? लाडक्या बहिणींनो, बँक NPCI मॅपिंग करा. पैसे न आल्यास आपल्या बँकेत जाऊन आधार सीडिंग NPCI फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधायचा आहे.
नावात दुरुस्ती किंवा अर्जात तांत्रिक अडचण असल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्रात मदत घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा फोन लावायचा आहे. अधिकृत मदत केंद्र संपर्क 18 वर तुम्हाला कॉल करायचा आहे. लागत नसेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि त्या ठिकाणी तुमची अडचण ही सांगा. लाडक्या बहिणींनो, माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि सरकारी योजनेच्या सर्व ताज्या आणि 100% अचूक अपडेटसाठी वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या विशाल चव्हाण सर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा. भेटूया अशा पुढच्या नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.